नमस्कार. मँगो कोकोनट बर्फी बनवतो आहे आपण. 3 वाट्या इथं मी फ्रेश खोबरं घेतलेलं आहे आणि हे कोरडंच मी नुसतं थोडंसं भाजून घेते आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातलं दूध कमी होईल आणि खोबरं कोरडं होईल. हा मँगो पल्प केलेला होता मी. मँगो सीझनमध्ये करून ठेवलेला होता. ह्याच्यातला आता 1 वाटी मँगो पल्प मी या खोबऱ्यामध्ये घालणार आहे. तर ह्याच्यामुळे ही मँगो बर्फी तयार होईल. 1 वाटी घेतला आहे मी इथं मँगो पल्प आणि आता तो मी या खोबऱ्यामध्ये मिक्स केला आहे. अजूनही मी गॅस ऑन केलेला नाही आहे. हे चांगलं आता आपण छान मिसळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर हा बघा ह्याचा रंग खूपच छान येतो. हा बघा किती सुंदर रंग आलेला आहे ह्याचा. अगदी आंब्याचा रंग ह्याला आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी फक्त साखर घालणार आहोत. मँगो पल्पमध्ये ऑलरेडी साखर आहे, त्याच्यामुळे इथे आपण फक्त अर्धी वाटी साखर घालतो आहे. आणि आता मी इथं गॅस ऑन केलेला आहे. ते थोडंसं आपण आता सारखं हलवत राहायचं, नाहीतर मग खाली थोडंसं जळू शकतं. मलाई घेतली आहे मी इथं, साय घेतली आहे दुधावरची, फ्रेश साय घेतली आहे ही. साईमुळं बर्फीला टेक्स्चरही छान येतं आणि एक प्रकारचा खुटखुटीतपणा चांगला येतो बर्फीला. तर हे आता मी याच्यामध्ये मिसळून घेणार आहे आणि आता आपण पुन्हा एकदा सतत हलवत राहायचं आहे. जोपर्यंत ह्या मिक्सचरला बर्फीचं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे. पहिल्यांदा हे मिश्रण थोडंसं पातळ दिसेल. ह्याचं कारण असं की थोडंसं मलाई आणि दूध मिक्स होतं त्याच्यामध्ये आणि शिवाय मँगो पल्प थोडासा पातळ असतो. त्याच्यामुळे हे थोडंसं मिश्रण पातळ झालेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं जास्त 5 मिनटं वेळ जास्त लागेल आपली बर्फी तयार व्हायला. आता बर्फीचं घट्टपणा यायला सुरुवात झालेलं आहे. 20 मिनटं झालेले आहेत जवळजवळ. फ्लेम अगदी बारीक आहे गॅसची आणि हे बघा आता थोडासा घट्टपणा तुम्हाला दिसत असेल. हळूहळू बर्फीचं टेक्स्चर यायला सुरुवात होईल. आता ह्याला घट्टपणा आला, कोरडेपणा आला की ह्याचा अर्थ टेक्स्चर बरोबर आहे आणि बर्फी याची खूप छान होईल. 25 मिनटं जवळजवळ होऊन गेलेली आहेत इथे आणि आता मिश्रण कढई सोडायला सुरुवात झालेली आहे इथे. हे बघा इथं कढईला मिश्रण आता हे थोडंसं सोडायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आता अगदी 5-10 मिनटामध्ये आपलं बर्फीचं मिश्रण तयार होईल. असं हलवत कोरडेपणा येण्यासाठी थोडंसं असं ज्याप्रमाणे मी हलवते आहे ना त्याप्रमाणे हलवत राहायचं, म्हणजे कोरडेपणा लवकर येतो. बर्फी जर कोरडं मिश्रण असेल तरच चांगली कुटकुटीत होते. जर समजा ओलं असेल मिश्रण तर ती मऊसर होते. हे आता इथे जवळजवळ बर्फीचं टेक्स्चर आलेलं आहे. व्यवस्थित बघून घ्या इथे. अगदी कोरडं झालेलं आहे मिश्रण इथे आणि आता आपण एका ट्रेमध्ये हे काढून घेणार आहोत. ट्रेला आधी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि मी ग्लास घेतला आणि त्यालासुद्धा मागे असं तूप लावून घेतलेलं आहे. गरम मिश्रण आहे त्याच्यामुळे ग्लासने मी थोडंसं हे पसरून घेणार आहे. पूर्ण व्यवस्थित पसरून घ्यायचं हे मिश्रण इथे. याप्रमाणे ज्याप्रमाणे मी पसरत आहे त्याप्रमाणे. आता हाताने थोडंसं दाबून घ्यायचं हे मिश्रण, म्हणजे सगळीकडे एकसारखं होईल. ह्याच्यावर आपल्याला काजूची पावडर घालायची. मी आता ही काजू मिक्सरमधनं काढून घेतले आणि त्याच्यावरती आता मी इथं पसरलेले. मँगो बर्फी आहे त्याच्यामुळे वेलची वगैरे घालायची काही जरुरी नाही. शिवाय कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट ॲड करायची काही जरूर नाही. एकसारखे चौकोनी कापून घ्यायचे. हे बघा एक तयार झालेली बर्फी आता मी इथं दाखवत आहे. रंगही सुंदर आलेला आहे आणि त्याच्यावरती काजूची पावडरसुद्धा खूप छान दिसते इथे. आरामात सहज सुटते ही. एका डब्यामध्ये काढून घेऊया सगळ्या. याप्रमाणे एकमेकावरती रचून घ्यायच्या. मस्तपैकी मँगो बर्फी तयार. ही माझी आधी केलेली कडाकण्याची रेसिपीसुद्धा ट्राय करा. सोयाचंकपासून केलेले हे बॉल्स आणि हे संध्याकाळी खाण्यासाठी केलेला हा चिवडा नक्की ट्राय करा. धन्यवाद फ्रेंड्स.